काँग्रेसच्या आरोपांचं बिंग फुटलं. काँग्रेसनं विद्यार्थ्यांचे खोटे गुण दाखवले. भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी समोर आणल्या गुणपत्रिका. प्रल्हाद जोशींवर काँग्रेसचे आक्षेप. अत्याचारांच्या पाठीशी प्रल्हाद जोशी. प्रियंका गांधी यांच्या दाव्यानंतर लोकसभेत गदारोळ. धर्मेंद्र प्रधान यांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं. अखिलेश यादव यांची टीका. नीटचा पेपर अनेकदा देता आला पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी परीक्षांबाबत सांगितल्या सुधारणा. महत्वाच्या विधेयकावेळी मोदी का अनुपस्थित? काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांचा आक्षेप. आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. सीजेपीचं आंदोलन की गटार चाळे? भाजप खासदार कंगना राणावत यांची थेट भूमिका. कंगना यांची भूमिका पक्षातही कोणी विचारत नाही. सीजेपीचा पलटवार. तरुण पिढी मोबाईल वेडी. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास तांगरे पाटील यांचं वक्तव्य. पेपरफुटी प्रकरणाचा 2 महिन्यात सखोल तपास करणार. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचं आश्वासन. सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक ही धूळफेक. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचा घणाघात. नितीन गडकरी यांच्या मानहानीच्या दाव्यावर 5 तारखेला सुनावणी. E20च्या मुद्द्यावरून बदनामी विरोधात गडकरींची याचिका. मुंबई उच्च न्यायालयात 5 तारखेला पुढची सुनावणी. शरद पवार आणि राष्ट्रवादीत हालचालींना वेग. पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट. गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. शरद पवार यांची प्रतिक्रिया. तुकाराम मुंढे यांचा आणखी एक दणका. मुंबईतील 5 नामांकित क्लबचे अन्न परवाने केले निलंबित. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याचा हल्ला. 3 वर्षाचा बालक गंभीर जखमी. अहिल्यानगर मनपाच्या कारभारावर संताप. पीओकेमध्ये आंदोलकांवर गोळीबार. गोळीबारात 19 जणांचा मृत्यू. पाकिस्तान सरकारविरोधात काढला होता मोर्चा. नागपूरमध्ये पावसाचा जोर वाढला. प्रतापनगरमधील सोमलवार शाळेच्या मैदानात साचलं पाणी. मानवी साखळी करून विद्यार्थ्यांना शाळेतून सुरक्षितपणे बाहेर काढलं. राज्यात 29 ते 31 जुलै दरम्यान पावसाचा इशारा. विदर्भ, उत्तर मराठवाडा, घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस. मुंबईमध्ये 30 आणि 31 जुलैला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात यश. 70 पर्यटकांची सुखरूप सुटका. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना बुधवारी ऑरेंज अलर्ट. ग्रामीण, हिंगणा, कामठी तालुक्यातील शाळांना सुट्टी. जेसीबीच्या साह्यानं पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका. बचाव कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपूरच्या नरेंद्रनगर परिसरातला व्हिडिओ. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. धरणातून पाणी न सोडताही गोदावरीला पूर. आवश्यक सुधारणा करणार. महापौरांचं आश्वासन. मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशीवर कारवाई. अंधेरीमध्ये 7 बांगलादेशी तृतीयपंथीयांना अटक. मुंबईतल्या अन्य बांगलादेशी तृतीयपंथीयांचा शोध सुरू. खोल समुद्रातल्या मच्छीमारीसाठी सॅटेलाइट फोनची सुविधा. मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण पुढाकार. सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर. मध्य प्रदेशातील शेतकरी आक्रमक. मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर आंदोलन. मूग खरेदी, खत वाटप या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक. जपान